नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.6 लास्ट प्रॅक्टिस सेट ऑफ दिस चॅप्टर वर्ड प्रॉब्लेम आहे. आपण बघणार आहोत. आपण डायरेक्ट स्टार्ट करू. पहिला प्रॉब्लेम बघू. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 year ago and 3 year hence is 84. Find the present age. फार सिंपल प्रॉब्लेम आहे. मग काय आहे पहिलं ऑप्शन? सपोज प्रेझेंट एज ऑफ प्रगती इक्वल टू x year पद्धतीचं वय किती म्हणतो आपण. आणि कंडिशन काय दिली बघा आता. आणि 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वी. मग 2 year ago एज ऑफ प्रगती इक्वल टू किती असेल x minus 2 year आणि 3 year hence म्हणजे नंतर एज ऑफ प्रगती इक्वल टू x plus 3 year. कंडिशन काय वाक्य नीट वाचत जा. आणि मग बाय गिवन कंडिशन काय म्हणतो कंडिशन? 3 गोष्टी लक्षात घ्या. प्रगतीचं आजचं एज x इयर आहे. एगो म्हणजे 2 वर्षापूर्वी x minus 2 होईल आणि हेन्स म्हणजे x plus 3 होईल. बाय गिवन कंडिशन काय बाय गिवन कंडिशन प्रॉडक्ट ऑफ देअर एज किती दिलाय? यांच्या गुणाकाराची यांच्या दोघांच्या वयाचा गुणाकार x minus 2 in another bracket x plus 3 is equal to 84. करेक्ट? 84. फार सिंपल आहे. दोघांच्या वयाचा प्रॉडक्ट. आता पुन्हा कंडिशन तयार झाली. बायनॉमियल टू बायनॉमियल मल्टिप्लाय करता आलं पाहिजे. येत नाही. प्रॉब्लेम पहिल्यांदा कंडिशनच तयार करता येत नाही आपल्याला. कंडिशन तयार केली तर पुन्हा इथं बेसिक पक्क नसतं. याला मल्टिप्लाय किंवा ज्याला डायरेक्ट जमतं त्यांनी डायरेक्ट सुद्धा करू शकता. x² plus x minus 6 equal to 84. कसं आलं सांगतो. आपल्याकडे फॉर्म्युला होता, आठवत असेल तुम्हाला. x plus a in another bracket x plus b. आठवत असेल का? x² plus a plus b into x plus a into b. तसं नाही केलं तर बायनॉमियल टू बायनॉमियल. x ने x ला मल्टिप्लाय करा, x ने 3 ला मल्टिप्लाय करा, -2 ने x ला मल्टिप्लाय करा, -2 ने 3 ला मल्टिप्लाय. बायनॉमियल तसं चालतंय. फॉर्म्युला मी फॉर्म्युला अप्लाय केला. पहिल्या पदाचा वर्ग स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर ऍडिशन घेतलं पण इथं साइन अपोजिट आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल +6 आणि यांचा प्रॉडक्ट घेतला, गुणाकार घेतला. किती सिंपल आहे. नाही जमलं तर डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर तुम्ही मल्टिप्लाय सुद्धा करू शकता. आलं पाहिजे. आणि मग 84 ला ट्रान्सफर करा. x² plus x minus हे इकडे आल्यानंतर मायनस होते आणि ते किती होते मग 90 equal to 0. काय फॉर्म झालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाल्यामुळं आता तुम्हाला मी 40 प्रॉब्लेम दिले होते, आठवत असेल तुम्ही ते केले असतील तर हे सिंपल आहे, काहीच अवघड नाही. कंडिशन तयार करा. 3 मार्काला प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. आणि 90 चे असे फॅक्टर ज्यांना नव्हते लेट आले त्यांनी अजून त्यांनी पुन्हा अजून एकदा सांगतो 90 चे असे फॅक्टर पडा सबट्रॅक्शन वन आलं पाहिजे. कशावरून? लास्ट साइन सांगतंय की हे मायनस आहे आणि म्हणून याचे असे फॅक्टर पडा की सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे. साइन मायनस असेल तर सबट्रॅक्शन, ऍडिशन असेल तर चिन्ह असेल प्लसचं चिन्ह असेल तर ऍडिशन. मग किती होईल? x² plus 10x minus 9x minus 90 मधलं पद असं ब्रेक केलं. 3 पदाचं 4 टर्म मध्ये मी रूपांतर केलं. लक्षात घ्या. अर्थ मिनिंग न बदलता. आणि मग x plus 10 minus 9 x plus 10 equal to 0. सिंपल झालं. x plus 10 another bracket x minus 9 equal to 0. x plus 10 equal to 0 or x minus 9 equal to 0. x equal to -10 x equal to 9. पण एज निगेटिव्ह नसतं. बट एज इज नॉट निगेटिव्ह. लिहा इथं. बट एज इज नॉट निगेटिव्ह. सो x equal to -10 is reject. एज कधी मायनस नसतं असं कधी ऐकलंय का आपण?
ह्या विद्यार्थ्याचं वय निगेटिव्ह आहे नाही, एज डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतात, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रेझेंट एज ऑफ आन्सर दिलंच पाहिजे देअरफॉर आन्सर प्रेझेंट एज ऑफ प्रगती इक्वल टू 9 इयर. एकच लिहायला विसरू नका, नीट महत्वाचं आहे. हा सिंपल प्रॉब्लेम आहे, 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तुम्ही रिपीट बघू शकता, स्किल करून बघू शकता. फार चांगली संधी विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी. माझ्या तर मते वर्गातल्या पेक्षा तुम्ही घरी जास्त समजून घेत असता हे, असं माझं तरी हे. कारण की वर्गात तेवढं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मैत्रीण बोलते, मित्र बोलतो, धिंगाणा असतो, इतर गोष्टीची चर्चा असते. त्यापेक्षा तुम्ही आणि अभ्यास फोकस होते त्याच्यावर आणि त्याच्यामुळे तुमची स्टडी व्यवस्थित होती. करा, निगेटिव्ह विचार करू नका. असंच नाही, समजच न, असं व्हायले तसं व्हायले. पॉझिटिव्ह विचार करून काम करा. होमवर्क दाखवत सर. ओके, सिंपल आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं इथं, लक्षात घ्या. ते फॉर्म करता आलं पाहिजे कंडिशन वरून. पुन्हा सांगतो, प्रगतीचं एज दिले, प्रेझेंट एज एक्स मानलं 2 वर्षापूर्वी, एक्स मायनस 2 3 इयर्स हेन्स म्हणजे आफ्टर एक्स प्लस 3, आणि मग त्यांचा प्रॉडक्ट ऑफ देअर एज दिले तुम्हाला, कंडिशन दिली बाय गिवन कंडिशन, आणि मग ते सिम्प्लिफाय केले आणि उत्तर येऊन गेले. एज निगेटिव्ह नसतं, लक्षात घ्या. म्हणून तो आपण ते रिजेक्ट केले, नॉट ऍक्सेप्टेबल. चालतंय. ओके, टेक नाउ सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आपण पटपट घेऊ. तुम्ही स्टील करून मनाने करू शकता किंवा एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि पुन्हा मनाने करा. नुसतं खरडून घेऊ नका, अभ्यास होणार नाही. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती करा. एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग करा. किंवा तुम्हाला वाटतं मला दुसरं ट्राय करू, नाही आलं तर बघू, तसं आहे, फार छान पर्याय आहे तोच खरा पर्याय. सेल्फ स्टडी करणं फार गरजेचं आहे. नाही आलं तर आपण हे करू शकतो. बघा, दुसरा असंच आहे. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 2. फार सिंपल प्रॉब्लेम आहे. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 244. फाइंड द नंबर. 2 कॉन्सिक्युटिव्ह कसे नंबर आहेत पुन्हा? इव्हन आहेत, लक्षात घ्या. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत. फाइंड द नंबर्स. क्वेश्चन नंबर 2 बघा. अपूर्वा, ते कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह इव्हन आहेत का नॅचरल? करेक्शन आहे बघा गणितामध्ये. नॅचरल नंबर कसे आहेत पण? इव्हन आहे. हा, सॉरी, हे इथं करेक्शन आहे. पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये इव्हन शब्द नाही आलेला. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, थोडं करेक्शन आहे प्रॉब्लेम मध्ये, ते बघू शकता. मग सपोज, फार सिंपल लिहिते. सपोज फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, कसा नंबर आहे? नॅचरल नंबर इक्वल टू एक्स. लक्षात घ्या, थोडं करेक्शन आहे. इव्हन आहे, सॉरी, फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह इव्हन, ऑड इव्हन असेल तर, नुसतं कॉन्सिक्युटिव्ह असेल तर फरक आहे दोन्हीमध्ये. इव्हन असेल तर डिफरन्स 2चा आहे, ऑड असेल तर डिफरन्स 2चा आहे, आणि कॉन्सिक्युटिव्ह लगतचे क्रमवार असतील तर 1चाच फरक असतो. पण एक्स अँड सेकंड कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इक्वल टू एक्स प्लस 2. 2चा डिफरन्स आहे, आपल्याला माहित आहे. आणि मग हे कंडिशन दिल्यात, एक इव्हन, तो आपल्याला इव्हन आणि ऑड माहित आहे की 2 4 6, आणि नॅचरल नंबर आहेत, लक्षात घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती नॅचरल आहे. होल नंबर, नॅचरल नंबर माहित पाहिजे. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतो, 0 नसतो. ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर नॅचरल नंबर, 1 टू अप टू इन्फिनाइट. ओके, मग काय म्हणतो? स्क्वेअर ऑफ, सम ऑफ स्क्वेअर ऑफ म्हणजे काय? बाय गिवन कंडिशन x स्क्वेअर प्लस x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 244. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह सम ऑफ त्यांची किती व्हॅल्यू, आणि मग इथे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. x स्क्वेअर
एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल टू 242. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4x minus 240 equal to 2. Divide each term by 2. Divide each term by 2. X square plus 2x minus 120 equal to 0. Simple quadratic equation फॉर्म झाले. आणि मग 120 चे असे फॅक्टर पाडा की सबट्रॅक्शन और ऍडिशन, ऍडिशन किती आलं पाहिजे 2x आलं पाहिजे, लक्षात घ्या. मग किती फॅक्टर पडतील बघा, सिंपल आहे. 12 and 10. x स्क्वेअर प्लस 12x इथं साइन द्या, मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. पहिल्या दोन मध्ये कॉमन गेल्यानंतरचे x प्लस 12 मायनस 10 x प्लस 12 इक्वल टू 0. x प्लस 12 in another bracket x minus 10 equal to 0. Therefore x plus 12 equal to 0 or x minus 10 equal to 0. X equal to minus 12. X equal to, but natural number is not negative, so x equal to minus 12 is rejected. आपण तो रिजेक्ट करू, नॉट ऍक्सेप्टेबल. देअरफॉर कॉन्जुगेटिव्ह फर्स्ट काय विचारले तुम्ही, फाइंड द नंबर्स. फाइंड द नंबर फर्स्ट नॅचरल दॅट नंबर्स आर 10 and 12 होईल. लक्षात घ्या, तुम्ही आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली का नाही तुम्ही ह्या कंडिशन मध्ये बघू शकता. टॅली म्हणतो आपण त्याला, टॅली करू शकता. बघा 10 चा स्क्वेअर आणि 12 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती झाला 100 आणि 12 चा स्क्वेअर किती झाला 144. दोन्हीची बेरीज बघा 244 ठीक नाही. म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली, आपले आन्सर बरोबर आहे. खाली आन्सर लिहित जा. दॅट नॅचरल नंबर 6 पूर्ण वाक्य देतो, खूपच छान आहे, लिहित चला. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे, बेसिक पक्क पाहिजे तेवढी काळजी घेत चला. थोडेसे पटपट दूध म्हणजे जास्त प्रॉब्लेम होतील. पुढचं गणित खूप सिंपल आहे, तुम्हाला येईल. अगोदर ते वाचा, रीड करा नीट, 2दा-3दा वाचा, त्याच्यानंतर तुम्ही मनाने करा. नाही आलं तर व्हिडिओ बघायला हरकत नाही किंवा अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा. भरपूर याच्यावर प्रॉब्लेम एक्स्ट्रा घेणार आहेत आपण, हे तर घेणार आहेत, आउट ऑफ टेक्स्ट सुद्धा घेणार आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. आज पूर्ण एक्झरसाइज इथं संपते. होमवर्क देणार आहे मी तुम्हाला. प्रॉब्लेम सेट मधला 1 to 8 प्रॉब्लेम तुम्ही करायचे घरी. प्रॉब्लेम सेट मधले 1 to 1 to 7 बाकीचे आपण केलेत आणि उरलेले जे तुम्हाला अवघड वाटते वर्ड प्रॉब्लेम ते सुद्धा आपण इथं बघू. आता थर्ड प्रॉब्लेम होईल पटपट. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे पुढचा. आपण अगोदर तो वाचू. इन द ऑरेंज गार्डन, चालतं. इन ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. नंबर ऑफ ट्रीज बघा, मधुसूदन यांनी काय केलंय, ऑरेंज गार्डन आहे. ट्री इज each rows is 5 more than each column. Find the number of trees in each row and each column with the help of following flow chart. तुम्हाला इथं फ्लो चार्ट दिला, मी काढत बसणार नाही, तो कंप्लीट करा. तुम्ही टेक्स्ट बुक बघू शकता. मी आपल्या पद्धतीने नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, सपोज नंबर ऑफ ट्रीज in column equal to x and number of trees in rows equal to किती जास्त आहेत, 5 ने जास्त आहेत. बरोबर आहे का. कंडिशन बघा, 5 more than x plus 5. आणि आपल्याला माहिती आहे रो आणि कॉलमचा गुणाकार असतो. रो आणि कॉलमचा काय होईल, गुणाकार असेल. बाय गिवन कंडिशन, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. बाय गिवन कंडिशन x into bracket x plus 5 टोटल ट्री किती लावल्या त्यांनी 150. सिंप्लिफाय करा. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल टू 0. 150 चे असे फॅक्टर पाडा, लक्षात आले असतील किती
15x minus 10x minus 150 equal to 0. कॉमन घ्या, सिंपल बाब झाली x plus 15 minus 10 x plus 15 equal to 0. x plus 15 in another bracket x minus 10 equal to 0. x plus 15 equal to 0 or x minus 10 equal to 0. x equal to minus 15 x equal to 10. But numbers are not negative. But number of trees असं म्हणा are not negative. So x equal to minus 15 is reject. आणि म्हणून उत्तर लिहा काय तुम्ही लिहा तेवढं की नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती असतील 10. नंबर ऑफ आन्सर लिहा व्यवस्थित लिहा आन्सर. नंबर 1 नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम equal to 10 and second answer number of trees in row equal to 5 ने जातो 15 असं आन्सर लिहायचा. सिंपल गोष्ट आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे. पहिले सुरुवातीचे खूप सिंपल आहे, तरी पण मी सांगायला तुम्हाला मनाने आले तर खूपच चांगले आहे. प्रयत्न करा. ओके सिंपल गोष्ट आहे. मी पटपट जास्त होते. नंबर ऑफ प्रॉब्लेम आपले झाले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सोडवत चला. अंडरस्टँड होते काही फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात. नुसतं लिहून गेलं महत्वाचं नाही. Now next problem is खूप simple problem हा सुद्धा. Vivek is older than Kishore by 5 years. Sum of reciprocal of their ages is 1/6. Find their present ages. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं. Sum of reciprocals of their ages is थोडासा बदल आहे. मग Vivek is older than Kishore by 5 years. Suppose present age of Kishore equal to x year. ओल्ड म्हणजे एल्डर मोठा आहे. ओल्ड म्हणजे म्हातारा अर्थ असं नका काढू. अँड प्रेझेंट एज ऑफ दुसरा कोण आहे विवेक इक्वल टू एक्स प्लस 5 इयर. हे इयर शब्द लिहित करावी महत्वाचं आहे. बाय गिवन कंडिशन नीट बघा. रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त. त्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज काय दिली बघा. सम ऑफ रेसिप्रोकल x चा रेसिप्रोकल 1/x व्यस्त म्हणतो आपण त्याला. इन्व्हर्स 1/x + 5 इज इक्वल टू 1/6. मी पुन्हा आठवण करून देतो. तुम्ही होमवर्क मनन केला असेल तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होता. नंबर ऑफ प्रॉब्लेम जर तुम्ही सोडवले तुम्हाला चिंता नाही. तुम्ही पटकन तुम्हाला आयडिया येतील. नाही केलं तर त्रास होणार आहे. फार कमी विद्यार्थी प्रतिसाद देतात. काही करत असतील पण दिसत नाही, तर त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. मी पुन्हा सांगतो खूप महत्वाचं येतं. घरच्या पेक्षा ट्युशन मध्ये जे आपला अभ्यास होतो त्यापेक्षा घरी चांगला होत असेल असं मला वाटतं. त्याची कारणे तसेच आहेत. जेव्हा शाळा आणि ट्युशन सुरू असते तेव्हा तुम्ही पूर्ण 12 तास दिवसाचे एंगेज असतात. सकाळी 6 ला ट्युशन सुरू होते, 7 ला शाळा, पुन्हा 1 ला ट्युशन, पुन्हा 4 ला क्लास, 4 ते 6 क्लास शाळेचा, असा 12 आवर पूर्ण तुम्ही एंगेज. आता फक्त तुम्ही पूर्ण वेळ रिकामे म्हणून याची जास्तीत जास्त त्याच्यातच वेळ घालवा. इतर गोष्टीत वेळ देऊ नका. जाऊ द्या काय होणार आहे धकायले असं उपयोगाला येणार नाही. तुमचं नॉलेजच काम. मग आता असे प्रॉब्लेम आपल्याला माहिती काय करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करा x + 5 + x आणि छेद समान करा x² + 5x इक्वल टू 1/6. करेक्ट. x + 5x आणि याने याला मल्टिप्लाय केले x² + 5x हे किती होते 2x + 5 अपॉन x² + 5x इक्वल टू 1/6. करेक्ट. क्रॉस
क्रॉस मल्टिप्लाय करा एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मी डायरेक्ट करतो थोडं 12x प्लस 30 करेक्ट नीट बघा हे n याला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि इथं 12x प्लस 6 इंटू 5 30 एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि 12x एवढी मारायली पक्षांतर करायले पक्ष बदलायले पार्टी बदलायले आणि 12x मायनस 7x मायनस 30 इक्वल टू 0 काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं आणि मग तुम्ही ते सॉल्व करू शकता 30 चे असे फॅक्टर पाडा फार सिंपल आहे ज्याला येत असतील ते एक्स स्क्वेअर इथलं साइन आपल्याला द्या 10 into 10x plus 3x 30 10 into 3 30 अपोजिट साइन है सबट्रॅक्शन इथलं साइन इथलं मोठ्याला संख्येला द्यायचं याच्या अपोजिट साइन इथं द्यायचं -30 इक्वल टू 0 कॉमन घ्या पहिल्या दोन मध्ये आणि नंतरच्या दोन मध्ये x कॉमन निघाला x -10 plus 3x -10 equal to 0 x -10 in another bracket x plus 3 equal to 0 x -10 equal to 0 or x plus 3 equal to 0 x equal to 10 or x equal to but age is not negative या वाक्यात इथं but age is not negative so x equal to -3 is reject and present age of Kishore is 10 years and present age of Vivek is 15 years असं लिहा आन्सर लिहिलं पाहिजे वर्ड प्रॉब्लेम ना आन्सर लिहिणं गरजेचं नाही तर अर्धा मार्क तुमचा जाऊ शकतो काळजी घ्या ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू असाच आहे 5th नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण पटपट Suyash scored 10 mark more in second test than that is first test than that in the first 5 times scores of second test is the same as the square of score in first test. Find his score in first test. मग पहिल्यांदा पुन्हा कडे suppose score of कोणाचा Suyash in first test equal to x mark and score in second test equal to x plus 10 पहिल्या टेस्ट मध्ये त्यांनी x मार्क दुसऱ्यापेक्षा 10 ने जास्त मार्क केले अभ्यास केलाय बाय गिवन कंडिशन काय कंडिशन तयार होईल बघा आता कंडिशन बघा पहिल्याच झालं आपलं 5 टाइम्स कोर्स ऑफ सेकंड टेस्ट 5 वेळा x हा कोणा एवढा आहे in the same is the same the square of first test तो कोणा एवढा आहे सेम आहे फर्स्ट सिंपल गणित आहे सगळ्याला येऊ शकतं मल्टिप्लाय करा 5x plus 50 equal to x square मायनस याला तिकडे घेऊन घ्या 0 equal to x square minus 5x minus 50 that is पार्ट करून घ्या x square minus 5x minus 50 equal to 0 आणि मग फॅक्टर पडते तुम्हाला माहिती आहे 10/50 बरोबर आहे 10 into 5 50 आणि डायरेक्ट लिहिलं तरी x minus 10 x plus 5 equal to 0 x minus 10 x plus 5 equal to 0
x equal to 10 or x equal to 1, मार्क इज नॉट निगेटिव्ह. वाक्य टाकत जा. तुमचा पेपर जेव्हा व्यवस्थित असतो तेव्हा ह्या गोष्टीची काळजी घेतली. मार्क इज नॉट, बरोबर का, मार्क इज नॉट, स्कोर इज नॉट निगेटिव्ह म्हणलं तरी चालतं, म्हणून सो रिजेक्ट. आणि म्हणून स्कोर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट इज 10 and second test is 20. आन्सर लिहा. सिंपल आहे, करता येईल. सिंपल होतं तरी फास्ट मध्ये घेतलंय. पुढचं बघू आता थोडस. ओके, थोडा आन्सर लिहा तुम्ही, येऊन जाईल तुम्हाला. पुढचं थोडस नीट बघा, दोनदा तीनदा वाचतो प्रॉब्लेम आणि त्याची काळजी. नाव 6 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघू. स्टार्ट केलाय थोडासा, नीट बघा. थोडस मोठा प्रॉब्लेम वाटतो पण नीट समजून घ्या. मी अगोदर प्रॉब्लेम वाचतो. मिस्टर कासम runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. दररोज तो काही ना काही भांडे तयार करायचा, मातीचे भांडे. Production cost of each pot is Rs 40 more than 10 times the total number of pots he makes in one day. Its production cost of all pots per day is Rs 600. Find the production cost of one pot and number of pots he makes per day. दोन प्रश्न विचारले. लक्षात घ्या, समजून घ्या. कासिम काही भांडे तयार करत होता आणि त्याची कॉस्ट ते ठरवत होता. जितके भांडे तयार केले त्याच्या 10 टाइम्स 10 टाइम्स मोर दॅन 40 दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट वरून त्याची व्हॅल्यू तो ठरवत असायचा. आणि मग आपण बघू. सपोज नंबर ऑफ पॉट्स मेक number of pots make Kasim नहीं Kasam, Mr. Kasam, number of pots make Kasam per day equal to x. एक स्पॉट तयार करायचा. आणि दुसरा प्रश्न आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इक्वल टू. एका पॉटची किंमत, दररोज तो एक स्पॉट बनवायचा. मग ती किती दिली तुम्हाला, कंडिशन दिली. तर प्रोडक्शन cost of each pot is 40 more than 10 times total number of pots. दररोज किती पॉट बनवायचा, 10 टाइम्स. याच्या 10x plus 40. दररोज एक स्पॉट बनवायचा, त्याच्या 10 पटीपेक्षा 40 ते जास्त एका पॉटची किंमत असायची. लक्षात घ्या, एका पॉटची किंमत. आणि सगळे मिळून त्याला बाय गिवन कंडिशन, आता सोपं आहे हे कळलं असेल, बाय गिवन कंडिशन की x into bracket x 10x plus 40 equal to 600. समजून घ्या. पुन्हा सांगतो मी. कासम दररोज एक स्पॉट बनवायचा. एका पॉटची किंमत तो कशी ठरवायचा, जेवढे पॉट बनवले त्याच्या 10 पटीपेक्षा 40 अशी त्याची किंमत असायची. आणि मग त्या सगळ्या पॉटची त्याला किती रुपये यायचे, 600 रुपये यायचे. हे काय, नंबर ऑफ पॉट्स इंटू कॉस्ट ऑफ वन कॉस्ट, त्यांचा प्रॉडक्ट किती येईल, 600. आणि मग मल्टिप्लाय करा 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इक्वल टू 0. डिवाइड ईच टर्म बाय 10. 10 ने डिवाइड करा, सोपं आहे. x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इक्वल टू 0. करेक्ट. x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इक्वल टू 0. पहिल्या दोन मध्ये कॉमन घ्या, नंतर x प्लस 10 minus 6 x plus 10 equal to 0. In first bracket x plus 10, in another bracket x minus 6 equal to 0. X plus 10 equal to 0 or x minus 6 equal to 0. X equal to minus 10, x equal to 6. Number of pot कशी निगेटिव्ह असू शकत नाही, but pots are
are not negative, so x equal to -10 is reject. आणि म्हणून लक्षात घ्या, मग तो नंबर ऑफ पॉट किती पाहिजे होता? नंबर ऑफ पॉट्स, number of, suppose number of pots makes, number of pots make every day equal to 6, and cost of each pot equal to, बघा आता किती होईल, एका पॉटची किंमत किती होईल बघा, इथे ठेवून द्या, 10 7 60, 47 आरएस 100. लक्षात घ्या, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इज आरएस 100. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन, एक पॉट दररोज 6 पॉट बनवायचा, एका पॉटची किंमत 100 होती, म्हणून त्याला किती रुपये भेटायचे पूर्ण टोटल 600. सिंपल आहे, कंडिशन नीट बघा. ओके, स्टार केलेलं आहे, थोडस विचार करायला लावणार आहे, तुम्ही रिपीट क्वेश्चन वाचत चला. ओके, असंच एक प्रॉब्लेम अजून घेऊ लागलेले 2-3 तुम्ही प्रयत्न करा, नाही आलं तर मी अजून एक या वर्ड प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम सेट मधल्या वर घेणार आहे, त्यावेळेस आपण ते बघू. ओके, but pots are not negative. Need बघा, pots are not negative. Number of pots make every day equal to 6, and cost of each pot equal to RS 100. Simple problem आहे, बघू शकता. ओके, अजून एक लास्ट प्रॉब्लेम घेऊ, उरलेले आपण पुढच्या पिरियडला घेऊ. पुढचा प्रॉब्लेम बघा, स्टार केलेलाच आहे, 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. नीट बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km/h. Find the speed of water current. अशा पद्धतीचं एक होमवर्कला दिलं होतं, तुम्ही केलंय. अशाच पद्धतीचं एक गणित सॉल्व प्रॉब्लेम तुमच्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आहे, लक्षात घ्या. ते सुद्धा सॉल्व प्रॉब्लेम आहे लिनियर इक्वेशन मध्ये, पण इथे एकच कंडिशन आहे, आपल्याला कळायला पाहिजे कधी क्वाड्रॅटिक इक्वेशन वापरायचं आणि कधी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल वापरायचे. इथे एकच कंडिशन दिली. मग आपण पहिलं शेवटचं वाक्य पहिल्यांदा घेऊ. सपोज स्पीड ऑफ वॉटर करंट, प्रवाहाचा वेग. सपोज महत्वाचं गणित आहे, अशा पद्धतीचे गणित नीट बघा. स्पीड ऑफ वॉटर करंट, speed of water current, speed of water current equal to x km/h. बघा, बोटनी प्रवास करायला आणि मग प्रवाहाचा वेग असतो, पाण्याचा वेग असतो, ती स्पीड x किलोमीटर. आणि स्पीड ऑफ बोट किती दिली? स्पीड ऑफ बोट इक्वल टू 12 km/h. कोणाची स्पीड जास्त असेल, बोटची का वाटणकरांची? बोटची स्पीड याच्यापेक्षा नक्कीच जास्त असेल, कारण बोट जास्त स्पीडने चालत असते, तेवढी माहित म्हणजे 12 इज ग्रेटर दॅन x. आता पण एक गोष्ट, जेव्हा प्रवाहाच्या दिशेने बोट चालत असते तेव्हा वॉटर करंटचा त्याला फायदा होत असतो. मग काय? स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीम म्हणा. स्पीड therefore स्पीड ऑफ बोट कोणता? डाउनस्ट्रीम का अपस्ट्रीम? दोन्ही चालते. डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, डाउनस्ट्रीम इक्वल टू फायदाच होईल 12 + x km/h. लक्षात घ्या, डाउनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने जेव्हा बोट जात असते त्या दोनचा फायदा होतो, वॉटर करंट आणि ह्याची ऍडिशन होत असते. आणि स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम इक्वल टू x - 12 करायचं नाही, 12 - x km/h. लक्षात घ्या,
ही जर कंडिशन कळली असेल तर नाव अप्लाय फॉर्म्युला वापरायचा नाव आणि मग तुम्हाला त्यांनी काय दिलंय आता वाक्य कंडिशन बाय गिवन कंडिशन 8 hours travels 8 hours to travel 30 kilometer downstream and return to same spot बघा जायला आणि यायला मिळून त्याला 8 तास लागले लक्षात घ्या त्या स्पॉटला म्हणजे अंतर तेवढंच गेलाय 36 किलोमीटर गेलाय आणि 36 किलोमीटर वापस आलाय आणि मग बाय गिवन कंडिशन नाव आपल्याला माहित आहे की टाइम इक्वल टू काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन याचा वापर करा स्पीड आणि बाय गिवन कंडिशन आता नीट बघा 36 किलोमीटर तो गेलाय तेव्हा स्पीड होती 12 + x पुन्हा रिटर्न आलाय 36 किलोमीटर तेव्हा स्पीड होती 12 - x या टोटल प्रवासाला किती आवर लागले 8 आवर्स टाइम होता तो टाइम आहे 36/12 + x 36/12 + x टाइम आहे आणि हा टाइम आहे टोटल टाइम किती झाला 8 आवर्स लक्षात घ्या टोटल टाइम या फॉर्म्युलाचा यूज केलाय जातानाचं डिस्टन्स आणि येतानाचं डिस्टन्स तेवढंच आहे म्हणून हा टाइम टोटल हा किती टाइम आहे हा किती माहित नाही आपल्याला पण दोघांचा जो वेळ लागलाय टोटल टाइम इक्वल टू 8 आवर्स करेक्ट आणि मग तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता मी काय करतो बघा तुम्हाला थोडं सिंपल करून दाखवतो आणि मग 36 कॉमन घ्या इन ब्रॅकेट 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8 छेद समान करा 12 - x प्लस 12 + x अपॉन 144 - x² इक्वल टू 8/36 बघा नीट काय केले थोडे स्टेप फास्ट केलेत मी याने याला मल्टिप्लाय केलं 12 - x 12 + x आणि याचा a + b a - b चा फॉर्म्युला वापरला 144 - x² 36 मल्टिप्लाय डिवाइड होते 4 ने भाग जातो 4 2 8 4 9 26 आणि मग हे कोण कटतंय बघा -x + x कटते 12 24/144 - x² इक्वल टू 2/9 मल्टिप्लाय करा 24 गुणिले 9 किती होते बघा 9 चौक 36 हातच्याले 3 9 चौक 36 9 2 18 19 आणि 260 9 चौक 36 हातच्याले 3 9 2 18 बरोबर 19 20 21 बरोबर आहे आणि याला मल्टिप्लाय करा 288 - 2x² याला इकडे घेऊन या 2x² मायनस बरोबर 2x² मायनस 2x² इक्वल टू आपण असं म्हणू 2x² इकडे आला 288 मायनस 260 288 मधून 216 मायनस करा 270 2x² इक्वल टू 72 x² इक्वल टू 72/2 इक्वल टू 36 करेक्ट आणि मग x इक्वल टू इथं करतो x इक्वल टू प्लस और मायनस 6 x इक्वल टू प्लस और 36 होते x मग स्पीड निगेटिव्ह नसते बट स्पीड इज x काय म्हणलं आपण स्पीड इज नॉट निगेटिव्ह therefore x equal to -6 is a reject therefore काय लेणार speed of water current equal to 6 km/h समजून घ्या काय स्टेप झाल्यात महत्त्वाचं गणित स्टार केलेल्या अशा पद्धतीचे बरेच प्रॉब्लेम आहेत तुम्ही नीट बघा पुन्हा एकदा 2 मिनिटात सांगतो तुम्हाला स्पीड ऑफ वॉटर प्रवाहाचा एक जे पाणी असतं त्याचा वेग असतो प्रवाह असतो त्याची स्पीड बोटची स्पीड 12 दिली जेव्हा स्पीड प्रवाहाच्या दिशेने जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जात असतो तेव्हा 12 + x होईल आणि 12 - x - 12 चालणार नाही रॉंग झालं कारण बोटीची स्पीड ही वॉटर करंट पेक्षा जास्त असते आणि मग हे सूत्र वापरलं आणि दोन्हीचं ऍडिशन केलं 8 आवर्स हे टाइमच आहे जायचा टाइम यायचा टाइम आणि दोन्ही मिळून टाइम किती लागला 8 आवर कंडिशन काय झाली 36 कॉमन काढले छेद समान केला
आणि मग इथं तिरका गुणाकार केला, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं, एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर 72, 2 नी इकडे डिवाइड केलं, एक्स स्क्वेअर इक्वल टू 36, एक्स स्क्वेअर इक्वल टू 36, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, एक मायनस येईल एक प्लस येईल आणि मग हे नॉट निगेटिव्ह, स्पीड निगेटिव्ह नसली मायनस म्हणून रिजेक्ट केली, म्हणून स्पीड प्रवाहाचा वेग किती असेल, पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल 6 किलोमीटर पर आवर. ओके, अजून 2 प्रॉब्लेम राहिले, 3 आहेत. नेक्स्टच्या पुढच्या पिरियड मध्ये आपण बघू, पुन्हा नीट बघा, अजून घेऊ प्रॉब्लेम सेट मध्ये आणि अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायला देऊ. तोपर्यंत आपण आज थांबूया. ओके, थँक्यू.